नमस्कार, मी लता अर्जुन पुजारी. मी खरसुंडी गावची रहिवासी आहे आणि आम्ही खरसुंडी गटातून पंचायत समितीला सभापती अर्ज केलेला आहे. कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले? कारण आमच्या गावच्या विकासासाठीच मुद्दे घेऊन आम्ही काय नक्की मुद्दे आहेत? मुद्दे विकासाचे म्हणजे आमचं वॉटर मीटर, गटर, लाईट हे मुद्दे सोडून आणखी काय मुद्दे आहेत का आणखी नाही? मुद्दे आहेत. आमचं सिद्धनाथ तीर्थक्षेत्र आहे ना, त्याच्या दृष्टीनंच विकासाच्या दृष्टीनं आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. एक महिला म्हणून तुम्ही राजकारणामध्ये येत आहे. महिलांच्यासाठी नव्यानं काय करण्याची योजना आहे? महिलांच्या आमच्यामध्ये भरपूर अडचणी आहेत. कारण मी गेल्या पंचवार्षिकला 5 वर्ष प्रथम लोकनिधी सरपंच म्हणून निवडून आलेली. काय केलं त्यावेळेस? त्यावेळेला भरपूर अडचणी होत्या आणि त्यावेळेला वेळ कमी असल्यामुळे आम्हाला विकास करायला थोडा वेळ कमी पडला. मी राहुल रमेश गुरव, खरसुंडी. काल माझ्या पत्नीचा अंजली राहुल गुरव यांचा खरसुंडी पंचायत समिती गणाकरता अर्ज भरलेला आहे. परंतु आमचे पक्षश्रेष्ठी आमदार गोपीचंद पडळकर व बापूसाहेब अमरसिंह देशमुख यांच्या आमच्या सर्वांच्या बैठकीतून आम्ही खरसुंडीतून लता अर्जुन पुजारी यांचा पण आज अर्ज भरलेला आहे. तर लता अर्जुन पुजारी यांचा अर्ज आम्ही फायनल करतोय आणि अंजली राहुल गुरव यांचा अर्ज आम्ही उद्या छाननी झाल्यानंतर परत काढून घेणार आहे. थोड्याच वेळात एबी फॉर्म मिळेल. आणि आता जे खरसुंडीसाठी भारतीय जनता पार्टीने जे काम केलेलं आमदार पडळकर साहेबांच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा असेल किंवा इतर जी काय कामं केलेत जे ग्रामीण रुग्णालयाचं, त्याच्यासाठी बघून खरसुंडी व खरसुंडी परिसर पंचक्रोशीतील जनता ही भाजप या कमळ चिन्हासाठी स्वीकारून भारतीय जनता पार्टीला स्वीकारेल. आणि वर जिल्हा परिषदेसाठी चंद्रकांत श्रीरंग पाटील यांची उमेदवारी फायनल झालेली आहे आणि खाली पंचायत समितीसाठी लता अर्जुन पुजारी यांची उमेदवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व जिल्हा कमिटीच्या वतीने फायनल झालेली आहे. आणि सर्व मतदारांचे आम्ही आभार मानतो आणि मतदारांना आवाहन करतो की आपण भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना आटपाडी तालुक्यातील व सांगली जिल्ह्यातील आपण भरघोस मताने निवडून द्यावी ही विनंती. काल जे तुमच्यासोबत आले शिवसेना पार्टीतून 30 वर्षानंतर तुमच्याकडे प्रवेश केला ते चंदू भोसले यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये कालच प्रवेश करून उमेदवारी ही मिळवली. तुम्ही एक भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहात, तुम्हाला डावलले असं वाटत नाही का? डावलला असं काय नाही. पक्षश्रेष्ठींचा जो निर्णय असेल, आम्ही फक्त कमळ आणि नरेंद्रभाई मोदी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासाठी आम्ही काम करतोय. त्यामुळे डावलाडावलीचं काय नाही. कायमच पहिल्या पंक्तीला जेवण मिळेल असं नाही, कधी दुसऱ्या पंक्तीला पण जेवायला बसायला आमची तयारी असते. महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्ये भारतीय जनता पार्टीनं आयात उमेदवारांना सर्वात जास्त उमेदवारी दिल्या. हाच प्रश्न मला काल पण आमच्या एका पक्षश्रेष्ठींनी केला होता. आयात उमेदवार असं म्हणत नाही, त्यांना काय तर तिकडे कुरगोडी झाली असेल त्यामुळे ते इकडे येतात आणि पक्ष आणि त्यांचं स्वबळ असं दोन्हीच्या माध्यमातून संयुक्त आघाडी होऊन ते निवडून पण येतात. आयात असं म्हणता येणार नाही. भारतीय जनता पार्टी हे कार्यकर्ते घडवत नाही, ते जे कार्यकर्ते विरोधी पक्षाने घडवले ते फोडून राजकारण करत आहे असं काय म्हणता येणार नाही. पहिला एकच पक्ष होता, आता एका पक्षाचे 15-20 पक्ष झालेत. माणसं तीच आहेत, माणसं काय 15-20 झालेली नाहीत. त्यामुळे आयात जाणं किंवा पक्षाकडे येणं असं काय नाही. आता भारतीय जनता पार्टी तालुक्यात, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात आणि देशात सगळीकडे झाले. त्यामुळं भारतीय जनता पार्टीची क्रेज आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त लोकांचा येण्याचा ओघ आहे आपल्या म्हणण्याप्रमाणे. परंतु निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं जातं असं वगैरे काय शंका नाही त्यात.